आता 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 9वीवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात. तर जर A-B-C आहे आणि लेंथ ऑफ AC बरोबर 11 आहे, लेंथ ऑफ BC बरोबर 6.5 आहे, तर लेंथ ऑफ AB काढा. आता इथे आपली एक आकृती आपण अशी काढून घेऊ A-B-C म्हणजे आधी A नंतर B आणि मग C आहे. AC बरोबर 11 म्हणजे ही संपूर्ण AC आपल्याला दिलेली आहे 11 आणि BC बरोबर 6.5 आहे. तर AC किती? आता AC काढायची असेल तर या AB किती? AB काढायची असेल तर AC मधून म्हणजे 11 मधून 6.5 गेले आपल्याला AB मिळाले. ओके, मग लेंथ ऑफ AB काढण्यासाठी आपण काय करणार की बाबा लेंथ ऑफ AC वजा लेंथ ऑफ BC आपल्याला करावं लागणार आहे. AC मधून BC गेलं की AB आपल्याला मिळणार आहे. लेंथ ऑफ AC किती आहे? 11 वजा BC आहे 6.5. 11 मधून 6.5 गेले आपल्याला मिळतील 4.5 म्हणजे आपली BC किती आली 4.5. अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो एक गुणांसाठी. आणखी एक आहे, एका संख्या रेषेवरती समजा ही संख्या रेषा आहे, तिथे A चा निर्देशक किती आहे? 5 आहे. समजा हा बिंदू आहे A ज्याचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवर A पासून 13 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंची निर्देशक घ्यायचे. समजा एक बिंदू आहे B आणि दुसरा आहे C. ओके, B आणि दुसरा C असे दोन बिंदू आहेत आणि हे दोन्ही बिंदू काय 13 एकक अंतरावरती आहेत. 13 म्हणजे इथून C 13 अंतरावरती उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला काय B 13 अंतरावरती. आता उजव्या बाजूला जात असताना आपण काय करणार? अधिक 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 होत जाणार ना. उजव्या बाजूला सगळे धन संख्या असतात म्हणून इथं काय होणार आहे +13 आणि डाव्या बाजूला सगळे काय असतात वजा असतात म्हणजे -13. ओके, मग ते कसं करायचं म्हणजे -13 करावं लागतील. म्हणजे आता C चा निर्देशक जर तुम्हाला काढायचा तर 5 पासून 13 पुढे 5 पासून काय 13 उजव्या बाजूला म्हणजे प्लस प्लस होत जाणार. 5 अधिक 13 13 आणि 5 18 बरोबर. आणि B चा जर निर्देशक काढायचं झालं, B चा निर्देशक कसा काढणार? 5 वजा 13 डाव्या बाजूला यायचं ना. 5 वजा 13 5 वजा 13 किती झाले? -8. समजलं? यानंतर पुढे B चा निर्देशक 2 आहे आणि E चा निर्देशक 5 आहे, तर डिस्टन्स ऑफ BE काढा. डिस्टन्स ऑफ BE सोपा प्रश्न. दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं. अंतर काढण्यासाठी मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो. मोठी संख्या कोण आहे? 5 आहे. तिच्यातून लहान संख्या वजा करायची. लहान संख्या कोण आहे? 2 आहे. 5तून 2 गेले 3. अशा प्रकारे हे दोन बिंदूंमधलं आपण अंतर काढू शकतो. समजा कधी कधी एखादा असा जरी प्रश्न आला A बरोबर A चे निर्देशक समजा बाबा त्यांनी सांगितलं -2 आहेत आणि B चे निर्देशक सांगितलंय की -5 आहे. आता -2 आणि -5 मधलं मोठं कोण आहे? -2 मोठे आहेत ना. मग डिस्टन्स ऑफ AB जर अशा वेळेस तुम्हाला काढायचं झालं तर -2 मोठी संख्या आहे. मग त्याच्यामधून काय करायचे? हे -5ला काय करायचं? वजा करायचे. म्हणून -2 वजा वजा अधिक 5 अधिक वजा वजा 5तून 2 गेले 3. हे असं चिन्हांचं थोडंसं आहे ना आपल्यामध्ये घोळ होतो चिन्हांचा. तो चिन्हांचा घोळ नाही झाला पाहिजे. मोठी संख्या जी आहे तिच्यामधून म्हणजे मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक आपल्याला इथं वजा करावा लागणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे की M हा AB चा मध्यबिंदू आहे. जर M हा AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 आहे तर AM काढा. बघा M हा AB चा मध्यबिंदू आहे. आता M इथं, A इथे आणि B इथे. या AB चा M हा मध्यबिंदू आहे म्हणजे M काय करतो? AB चे दोन समान भागात रूपांतर करतो. आता त्याच्यात AB जर आपल्याला 8 सेंटीमीटर दिले किंवा किलोमीटर दिले किंवा काही दिले असेल 8 एकक दिले तर AM काढा. आता AB 8 M मध्यबिंदू तर AM काय झाले 8च्या निम्मे. फक्त इथे लिहायचं की M हा AB चा मध्यबिंदू आहे म्हणून AM बरोबर 1/2 AB. AM AB च्या निम्मा असणार बरोबर 1/2 गुणिले AB किती आहे? 8 आहे आणि बेस चौक 8 4 एकक 4 सेमी दिले तर 4 सेंटीमीटर, किलोमीटर असेल तर किलोमीटर, मीटर असेल तर मीटर, काही नसेल तर एकक लिहायचं. ठीक आहे. पुढचा CD हा P हा CD चा मध्यबिंदू आहे. CD चा आता इथं समजा हा बिंदू C हा इथं D आणि P मध्यबिंदू दोन समान भागावर आहे. जर CP बरोबर 2.5 आहे तर CD किती झाली? CP 2.5 तर PD पण 2.5. मग 2.5 आणि 2.5 CD किती झाली आपल्याकडं? 2.5 आणि 2.5 5 झाली. इथे लिहायचं P हा CD चा मध्यबिंदू आहे म्हणून CD CP च्या दुप्पट असणार आहे. बरोबर 2 गुणिले CP.
2 गुणिले CP किती 2.5 आणि 2.5च्या दुप्पट 5. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न AB BP AB दिले 5, PB दिले 2 सेंटीमीटर, AP दिले 3.4 सेंटीमीटर. तर या रेषाखंडांमधला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे चिन्हांच्या सहाय्याने. आता मला सगळ्यात मोठं कोण येतंय AB, बरोबर. मग AB ला पहिलं द्या, AB ला कडक मोठं करू. AB नंतर कुणाचा नंबर लागेल, BP चा लागेल का AP चा लागेल, AP चा, बरोबर ना. मग इथं द्या AP आणि AP नंतर सगळ्यात शेवटी कोण उरला BP. हा झाला यांच्यातला लहान मोठेपणा. ठीक आहे, हे आपण कंट्रोल असं ठेवू शकतो. पुढचा मुद्दा, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. हे विधान जर तर स्वरूपात लिहा. जर तर स्वरूपात कुठले विधान तुम्हाला एखादं लिहायला सांगितलं आहे. काय बाबा, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे काय बाबा, जर एखादा चौकोन किंवा दिलेला चौकोन, एखादा चौकोन किंवा दिलेला चौकोन समांतर भुज असेल झालं, तर काय असतात, त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. तर त्याचे सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण एकरूप असतात. कोण एकरूप असतात, एकरूप असतात. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात किंवा आयताचे कर्ण एकरूप असतात. तर मला याचं जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. अशा प्रकारे जर आणि तरच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. आता 8वा प्रश्न, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. किती असतात रेषाखंडाला मध्यबिंदू. इथे किती होता, एकच आहे. इथं पण एकच मध्यबिंदू. म्हणजे प्रत्येक रेषाखंडाला काय असतो, एकच मध्यबिंदू असतं असं आपण लिहू शकतो. दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदतात. जर दोन भिन्न वेगवेगळ्या रेषा अशा एकमेकांना छेदत असतील तेव्हा त्यांचा छेदसंच किती बिंदू आहे. किती बिंदू, एकच बिंदू. मग इथे लिहायचं एकच. जनरल प्रश्न आहे, एकच. त्यांचा छेदसंच एकच बिंदू असतो. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची 360. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूला बघा, दोन समांतर रेषा असतील अशा प्रकारे, त्यांना एका छेदिकेने छेदलं तर त्या छेदिकेच्या एका बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. ही आंतरकोनांची बेरीज नेहमी 180 असते. तर हे छोटे छोटे प्रश्न आहेत, आपण पाहिले की 9वीवर आधारित प्रश्न आहेत. यानंतर आणखी काही प्रश्न आहेत ते आपण बघूया पुढच्या भागात. जर 12वा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे. यामध्ये काय दिलंय की जर RP समांतर MS या दोन रेषा एकमेकींना समांतर आहे आणि ही एक छेदिका आहे आणि जर कोण DHP जर का 85 अंश असेल तर RHG काढायचंय, RHG चं माप काढायचंय आणि HGS म्हणजे हा कोण आणि या कोणाचं माप काढायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, हा DHP 85 तर हा समोरचा हे विरुद्ध कोण आहेत एकमेकांच्या, बरोबर ना. म्हणजे हा जर 85 तर हा पलीकडचा पण 85 असणार आहे कारण विरुद्ध कोण. बघा आपण काय म्हणू शकतो, कोण इथं असं लिहू शकतो की कोण DHP बरोबर कोण RHG. DHP आणि RHG एकरूप आहे कारण हे दोघे जण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. इथं लिहू शकतो आपण विरुद्ध कोण. ओके. परंतु इथे एक गोष्ट अशी आहे की परंतु कोण DHP चं जे माप आहे ते 85 अंश आपण पाहिलं. DHP 85, DHP 85 म्हणून कोण RHG चं माप सुद्धा असणार आहे 85 अंश. ठीक आहे. RHG आलं आपला. आता RHG नंतर आपल्याला या कोणाचं माप काढायचं, हा जो कोण आहे ना हा HGS. आता नीट विचार केला, हा जो वरचा जो कोण आहे DHP आणि HGS हे दोघे एकमेकांचे संगत कोण आहेत आणि संगत कोणांची माप ही सारखी असतात. म्हणून आपण लिहू शकतो की कोण DHP एकरूप कोण HGS. HGS कारण इथं लिहा संगत कोण. ओके. परंतु आपल्याला माहिती आहे कोण DHP चं जे माप आहे DHP किती 85 म्हणून कोण HGS सुद्धा किती आला 85 आला. HGS बरोबर 85. हा दोन गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हा जो प्रश्न आहे बघा, यात काय दिलंय, x चं माप दिलंय, x चं माप दिलंय 71 आणि y चं माप दिलंय 108. तर रेषा M आणि N L ही छेदिका असताना समांतर असतील काय. बघा जर या दोन रेषा समांतर असतात तेव्हा ह्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते.
म्हणजे जर या दोघांची बेरीज 180 अंश आली तरच या दोन रेषा समांतर असतील, नाहीतर मग नाही. बघा x अधिक y जर केलं, x किती आहे, x किती 71 अंश अधिक y किती 108 अंश. 71 आणि 108 179 अंश. 180 आले का, नाही आले, एक कमी आहे पण कमी येतो, म्हणून इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की रेषा m व रेषा n या समांतर नाहीत, एकमेकींना समांतर नाहीत असं लिहायचं, एकमेकींना समांतर नाहीत असं लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. समजा या दोन रेषा आहेत, यांना एका छेदिकेने छेदलं किंवा या पण दोन रेषा आहेत एका छेदिकेने छेदलं, तर एकूण किती कोण तयार होतात. बघा वर किती झाले 1 2 3 4 आणि खाली किती झाले 1 2 3 4. 4 आणि 4 किती कोण तयार होतात, 8 कोण तयार होतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांतील जोडीतील एका कोनाचे माप 45 अंश तर दुसऱ्या कोनाचे माप किती. आता व्युत्क्रम कोन म्हणजे झेड मध्ये येणार. आता हा कोन आणि हा कोन समजा हे व्युत्क्रम कोन आहे. आता व्युत्क्रम कोन जे आहेत ते कसे असतात, नेहमी एकरूप असतात. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावरती होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या एकरूप असतात. म्हणून जर एकाचं माप 45 असेल तर दुसऱ्या कोनाचं माप किती असलं पाहिजे, 45 अंशात असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून दुसऱ्या कोनाचं माप सुद्धा 45. हा जर व्युत्क्रम कोनांच्या ऐवजी आंतर कोन असतं आणि एकाचं 45 असतं तर दुसऱ्याचं काय असतं 180 वजा 45, कारण आंतर कोन जे आहे ते पूरक असतात, त्यांची बेरीज 180 अंश असते. तर ज्या प्रकारचा प्रश्न येईल त्या प्रकारे आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. ओके. तर हे आपण बघितलेले आहेत 15 प्रश्न. पुढचे आणखी 15 प्रश्न आहेत, त्या आणखी बरेचसे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू.